नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। घरामध्ये चुकूनही या 10 वस्तू ठेवू नका। घर होते उद्ध्वस्त, त्यामुळे दुर्लक्ष करू नका। हो मित्रांनो, घरामध्ये चुकूनही या 10 वस्तू ठेवू नका, नाहीतर तुमच्या घरावर सतत गरिबी, नकारात्मक शक्ती वास करत राहील। ह्या वस्तू खूपच महत्त्वाच्या आहेत। जर ह्या वस्तू तुमच्या घरात असतील तर त्यांना आत्ताच बाहेर फेकून द्या, कारण ह्या वस्तू तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचणी निर्माण करत असतात। तर मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ मनाने ऐकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून झाल्यानंतर ह्या वस्तू जर घरात असतील तर त्यांना आत्ताच बाहेर काढा। ह्या वस्तू घरातून बाहेर काढल्यानंतर याचं चांगलं म्हणजे सकारात्मक निर्माण लवकरच पाहायला मिळते। हो मित्रांनो, जर ह्या 10 वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर घराबाहेर काढून फेका। त्यानंतर तुमच्या घरावर कोणतीही संकटे येणार नाही, गरिबी परत दारात कधीच येणार नाही, लक्ष्मी येण्याचे मार्ग उघडतील, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही। नेमक्या कोणत्या वस्तू आहेत त्या तुम्हाला घरामध्ये ठेवायच्या नाही तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या 10 वस्तू पाहण्या अगोदर आपण घरातील ह्या वस्तू कधीच रिकाम्या राहू देऊ नका, नाहीतर तुम्हाला ह्या वस्तू लवकर कंगाल बनवतील, हे आपण पाहणार आहोत। व नंतर आपण घरामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या नाही ते पाहणार आहोत। दोन्ही वस्तू महत्त्वाच्या आहेत। हो मित्रांनो, तर आज आपण हे दोन्ही वस्तू बघणार आहोत। मित्रांनो, पहिली वस्तू म्हणजे धान्याचे भंडार। वास्तुशास्त्रानुसार घरातील अन्नाचं भंडार कधीही रिकामे ठेवू नये। जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी ते भरा, जेणेकरून ते तुमच्या वाढीमध्ये अडथळे बनू नये। पूर्ण झाल्याचे भंडार जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढते। तसेच दररोज माता अन्नपूर्णाची पूजा करा। माता अन्नपूर्णा ही संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य यांची देवी आहे। दररोज त्यांची पूजा केल्याने घरातील भंडार कधीच रिकामा राहणार नाही। आणि बाथरूममध्ये कधीही रिकामी बादली, वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये। बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते, त्यामुळे अनेक समस्यांना समोर जावं लागते। जर तुम्ही बादली वापरत नसाल तर ती नेहमी पाण्याने भरून ठेवा। तसेच तुटलेली बाटली वापरू नका, हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे। आंघोळीसाठी नेहमी बादली वापरा। बादली वापरल्यानंतर त्यात पाणी भरा आणि रिकामी ठेवू नका। देवघरात पाण्याचे भांडे रिकामे ठेवू नका। बहुतेक घरांमध्ये पूजेची जागा असते आणि तिथे पूजेशी संबंधित सर्व वस्तू असतात, जसे की पाण्याचे हंडा इत्यादी। वास्तुशास्त्रानुसार देवघरात पाण्याचे भांडे कधी पूजा केल्यानंतर भांडी पाण्याने भरा आणि त्यात थोडं गंगाजल आणि तुळशीचे पान टाका। देवालाही तहान लागते असं मानले जाते। असं पाण्याने भरलेले भांडे पूजेच्या खोलीत ठेवल्यास देवाला तहान लागत नाही आणि तृप्त राहतो। यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्रभावित राहते। त्याचबरोबर रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनभर नकारात्मक परिणाम करतात, त्यामुळे आर्थिक संकटाला समोर जावं लागते। तिजोरी कधीही रिकामी करू नका। तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी नसावी, हे नेहमी लक्षात ठेवावे। थोडे पैसे नेहमी ठेवावे। रिकाम्या तिजोरी किंमत, त्यामुळे तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजे, हे नाही तर गरिबी येत ध्यानात ठेवले पाहिजे। हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नये। यासोबतच तिजोरीत काही गोमती चक्र ठेवू शकता, यामुळे तुमची समृद्धी आणखी वाढते। मंडळी, आता आपण बघूया की घरामध्ये कोणत्या त्या वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाही। तर मग पाहूया की कोणत्या गोष्टी घरामध्ये ठेवायच्या नाही। मित्रांनो, सर्वात पहिली वस्तू म्हणजे घरातील तुटलेली भांडी। तुटलेले वस्तू, तुटलेल्या काच, तुटलेले इलेक्ट्रॉनिक सामान, तुटलेले कपाट, पलंग, बंद घड्याळ असं कोणतेही सामान घरात ठेवू नये। त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो। हे फोटो ठेवू नका। डुबत्या जहाजाचे फोटो फ्रेम, भारताचा युद्धातील चित्र, नटराजची मूर्ती, ताजमहलचे चित्र घरात लावू नये। याने नकारात्मक वाढते आणि मनावर वाईट परिणाम होतो। जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गोठडं अनेकांच्या कपाटात खाली किंवा घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोड ठेवलेलं असते।
फाटक्या चादरी यामुळे ही वाईट वस्तू आणि कपडे ह्या वस्तूमुळेही घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे असे कपडे दान केले पाहिजे. भंगार अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात. जुने फाटलेले चपले वगैरे घरात ठेवू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. फाटलेल्या पर्स कधीही फाटलेल्या पर्स वापरू नये, यामुळे तुमचा आहे तो पैसा निघून जाईल. तुटलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवी देवतांचे तुटलेले मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती येते, त्यामुळे असे फोटो नदी तलावात विसर्जित केले पाहिजे. घरात जाड असलंच ते त्वरित काढून टाकावं, यामुळे ही वाईट गोष्टी घडतात. मित्रांनो, प्लास्टिकच्या वस्तू किचनमध्ये किंवा घरात प्लास्टिकच्या वस्तू वापरणे बंद केले पाहिजे. या वस्तू वापरण्याने त्यातील विषारी तत्व शरीरात पोहोचतात आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका वाढतो. मित्रांनो, दगड अनेक लोकांना आपल्या घरात शोपीसचे दगड ठेवण्याची हौस असते आणि यामुळे बरंच नुकसान होते. मित्रांनो, तुम्हाला समजत असेल की कोणत्या वस्तू घरातून ठेवायच्या आहेत, घरातून बाहेर काढायच्या आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सर्वांना ही माहिती पडेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.